चला तर ब्लॉगला सुरुवात करूया आता. तर संध्याकाळी मी पहिले प्यायचं पाणी उकळायला ठेवून दिलं. त्याच्यानंतर मी ते एका बाजूने केसाला सिरम लावायला सुरुवात केली. आज सकाळीच मी केस धुतली. असं मी आठवड्यातून 2 वेळा तरी केसांना सिरम लावतच असते. त्याच्यानंतर मी तर दिवाबत्ती पण करून ठेवली आणि मी गुरुला पण त्यांच्या पाया पडायला लावलं. असं मी गुरुला रोज करायला सांगते. त्याच्यानंतर मी इथं चहा नाश्ता आमचा करून घेतला आणि एका साईडला मी कुकरला भात लावून घेतला आणि भाजीला तेलच नव्हतं म्हणून मी झेप्टोला ऑर्डर केली आणि तोपर्यंत ती ऑर्डर आली पण. आणि आल्यावर पहिले मी मिक्स भाज्या याचं कालवण बनवलं होतं. भाजीला घरामध्ये काहीच नव्हतं, म्हणजे उरलं होतं ते बेसिक त्याची मिक्स भाजी आपली ते बनवली. आणि त्याच्यानंतर मग गुरुचे बाबा आलेच होते आणि तो पण त्यांची वाट तिकडे बघतच होता आणि आल्यावर पण तो त्यांना जवळ घेतोय, मिठी मारतोय, त्याचं हे असं नेहमी चालू असतं. त्याच्यानंतर घरी आल्यावर पण पाणी पण त्यानेच द्यायचं. आपण दिले की त्याला आवडत नाही आणि दिल्यावर पण पाणी त्यांनी झाकण खोलून द्यायचं. हे सगळं त्याचं ते नेहमी हा रोजचा शेड्यूल ठरलेलाच असतो. त्याच्यानंतर त्यांना खूप भूक लागलेली, तर त्यांचं तेच मला सांगत होते की मला काहीतरी खायला दे म्हणून. आणि इथं एका साईडला भाजी म्हणजे झाली होती थोडीफार तरी, तर त्याच्यामध्ये मी वरनं शेंगदाण्याचं कूट टाकला आणि वरनं कोथिंबीर पण त्यात मस्तपैकी वरनं टाकून दिली. आणि अशी भाजी गुरुच्या पप्पाला खूप आवडते, कारण शेंगदाण्याचं कूट त्यांना जास्त आवडतो म्हणून. त्यानंतर मी इथं त्यांना चहा बिस्किटाचा नाश्ता त्यांना दिला. त्याच्यानंतर मी इथं माझी कामं करायला घेतली. तर भांडी इथं पटकन घासून घेतली मी. भांडे घासून झाल्याच्यानंतर मला रील शूट करायची होती म्हणून मी आज पटापट सगळं आवरून घेतलं. ती माझी एक घाई चालू होती, पण इथं माझी कंबर पण खूप दुखत होती आणि मला असं त्रास पण खूप होत होता आज. तरी पण मी इथं पटापट सगळं आवरलं आणि मी त्या गुरुला पण आमच्याबरोबरच भरवते, कारण तो नंतर खात नाही एकटं. तर बराच वेळ त्याचं ते चालू होतं आणि त्याला भाज्याच खूप तिखट लागली. तर अशा प्रकारे माझा ब्लॉग संपला. थँक्यू.